नमस्कार. सैनिक स्कूल गायडन्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज जवळजवळ 10 दिवस झालेले आहेत. राष्ट्रीय मेट्रिक स्कूलचे फॉर्म हे ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये 6वी आणि 9वी साठी राष्ट्रीय मेट्रिक स्कूलचे फॉर्म्स भरून घेतले जात आहेत. या वर्षी थोडासा बदल त्यांनी केलेला आहे. दरवर्षी राष्ट्रीय मेट्रिक स्कूलच्या वेबसाईटवरती फॉर्म भरले जातात, पण ह्या वर्षी त्यांनी फॉर्म भरण्यासाठी एक नवीन वेबसाईट दिलेली आहे, जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत येते. वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतीये. apply-delhi.nielt.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो बघायला मिळते. या विंडोमध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन इन राष्ट्रीय मेट्रिक स्कूल्स अकॅडमिक सेशन 2025-26 तुम्हाला दिसतंय आणि यामध्ये त्यांनी काही ऍप्लिकेशन फीज टू अप्लाय हे 30/8 ला पब्लिश केलेलं आहे. यामध्ये त्यांनी जनरल ओबीसी आणि ओबीसी नॉन क्रिमिलियर यासाठी 780 रुपये फीज सांगितलेली आहे. SC ST साठी 340 रुपये फीज आहे आणि किल इन ऍक्शन ओनली टू वॉर्ड ऑफ डिफेन्स पर्सनल ऑफ आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स किल इन ऍक्शन त्यांना 300 रुपये फी आहे. म्हणजे जे आपल्या याच्यामध्ये डिफेन्समध्ये कार्यरत होते आणि डिफेन्समध्ये कार्यरत असताना त्यांना वीरमरण आलेलं आहे, तर जे शहीद झालेले आहेत अशांसाठी 300 रुपये फीज त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर प्रॉस्पेक्ट आहे. प्रॉस्पेक्ट इथं वरती ओपन केलेला आहे. प्रॉस्पेक्ट त्यांनी दिलेला आहे. या प्रॉस्पेक्टमध्ये राष्ट्रीय मेट्रिक स्कूल बद्दल कुठे कुठे आहेत त्याबद्दलची माहिती आहे. त्यानंतर स्कूल काय आहे, ऍडमिशन्स प्रोसेस. आता ह्यामध्ये ऍडमिशन प्रोसेसमध्ये येत असताना 6वी साठी 10 ते 12 वर्ष वय आणि 9वी साठी 13 ते 15 वर्ष वय त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आणि गर्ल्स साठी सुद्धा राष्ट्रीय मेट्रिक स्कूलला त्यांनी चालू केलेलं आहे फॉर ऍडमिशन टू क्लास 9th कॅन्डिडेट्स बॉईज अँड गर्ल्स आणि क्लास 6 बॉईज अँड गर्ल्स. म्हणजे 9वी साठी सुद्धा त्यांनी आता गर्ल्स साठी चालू केलेलं आहे. ऍडमिशन इन टू क्लास 6 and 9 इज ऑन बेसिस ऑफ अवेलेबल व्हॅकन्सीज. म्हणजे जे 6 आणि 9वी, आता हे कसं असतं की राष्ट्रीय मेट्रिक स्कूलला अंदाजे दरवर्षी एक 60 ते 70 मुलं घेतली जातात आणि त्याच्या 10% म्हणजे 6 ते 7 मुली किंवा 5 मुली धरून चाला 30 मुली 6वी साठी घेतल्या जातात. आता 9वीचे जे इंटेक असतो तो 9वीचा इंटेक त्यांचा असा असतो की जे काही जागा राहिलेल्या आहेत 6वीतून 7वी 8वीत काही मुलं सोडून जातात किंवा काही मुलांना तिथं सूट नाही होत त्यामुळे ते सोडून गेलेले असतात किंवा त्या पद्धतीच्या जागा मोकळ्या होतात. त्या जागा भरण्याचं काम 9वी साठी केलं जातं. तर त्यामध्ये ऑनलाईन ऍडमिशन सबमिशन करण्याचे जे डेट्स आहेत त्या 21 ऑगस्ट पासून ते 19 सप्टेंबर पर्यंत डेट आहे. आणि जी काही एक्झाम आहे त्याचे डिटेल्स आपल्याला SMS किंवा तुम्ही जो ईमेल ID द्याल त्या ईमेल ID थ्रू करणार आहे. रिझर्वेशन क्रायटेरिया जो आहे तो 70% जागा रिझर्व्ड आहेत वॉर्ड्स ऑफ सर्व्हिंग अँड रिटायर्ड JCO अँड OR दोज इन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स. म्हणजे जे आता कार्यरत आहेत आणि जे रिटायर्ड आहेत अशांसाठी 70% जागा राखीव आहेत. 30% जागा ह्या वॉर्ड ऑफ सर्व्हिंग रिटायर्ड ऑफिसर्स ऑफ आर्मी एअरफोर्स नेव्ही अँड फॉर सिव्हिलियन्स 30% जागा ह्या सिव्हिलियन्स साठी राखीव आहेत. त्यामध्ये इच कॅटेगरी वाईज म्हणजे 27% आरक्षण हे ओबीसी नॉन क्रिमिनल साठी आहे. ओबीसी साठी, SC साठी 15% आणि ST साठी 7.5%. टोटल ऑफ 50 सीट्स नॉट मोर दॅन 15 किल इन ऍक्शन इन म्हणजे जे किल इन ऍक्शन आहेत त्यांच्यासाठी एक 50 सीट्स सगळे स्कूल्स म्हणून राखीव ठेवल्या जातात. 10% वॅकन्सीज किंवा 30 वॅकन्सीज मॅक्झिमम म्हणजे 5 मी जसं मला सांगितलं की कॅन्डिडेट्स गर्ल्स साठी तर ह्यामध्ये त्यांनी विल बी रिझर्व फॉर कॅन्डिडेट्स इन क्लास 6 and 9th. तर ह्यामध्ये त्यांनी 9th ह्या वर्षी वाढवलेलं आहे. क्लास 6 and 9th साठी ते 5-5 मुली ऑल ओव्हर इंडियामधून सिलेक्ट होतात. ह्या मुली फक्त महाराष्ट्रातूनच नाहीत, ऑल ओव्हर इंडियामधून. एज्युकेशन क्वालिफिकेशन एज वगैरे तर ते सांगितलेलं आहे. एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे त्याबद्दलचे पण डिटेल्स दिलेले आहेत. ऍडमिशन टेस्ट वगैरे. सिलेबस ऑलरेडी आम्ही सांगितलेला असतो.
RMS ला राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला इंटरव्ह्यू कंपल्सरी असतो. रिझल्ट लागल्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे ज्यावेळी समजतं आपल्याला की आपला कॅन्डिडेट सिलेक्ट झालाय, रिझल्ट आपला लागल्यानंतर त्यावेळी मग इंटरव्ह्यूची तयारी करून घ्यावी लागते. ती तयारी सुद्धा आपण करून घेतो. त्यानंतर फायनल सिलेक्शनच्या आधी मेडिकल फिटनेस होतो आणि मग फायनल सिलेक्शन. आणि मग ह्यात फीज डिटेल्स, स्कूल रुटीन्स वगैरे अशा ही PDF तुम्ही डाउनलोड केली तर तुमच्या लक्षात येईल. बाकी त्यांनी डिटेल्स असे दिलेले आहेत की येताना काय काय घेऊन यायचे वगैरे. हॉस्पिटल्स जे मेडिकल्स होतात त्या मेडिकलचे लिस्ट त्यांनी दिलेली आहे यामध्ये, कुठल्या कुठल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल केले जातात ते. महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटल आहे, साऊथर्न कमांड, तिथे मेडिकल केलं जातं. त्याचबरोबर बाकी मग स्कूलची इन्फॉर्मेशन ह्या शीटमध्ये आहे. OMR शीट कशी असते त्याबद्दलची माहिती यामध्ये त्यांनी दिलेली आहे. 9th OMR शीटचं पण सॅम्पल दिलेलं आहे आणि 6वीच्या पण OMR शीटचं सॅम्पल दिलेलं आहे त्यांनी यामध्ये. 200 क्वेश्चन्स असतात त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी. सॅम्पल प्रॅक्टिस पेपर पण दिलेला आहे त्यांनी, तोही तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने ही PDF आहे. बाकीचे डिटेल्स मेडिकलचे वगैरे दिलेले आहेत. आणि यानंतर आहे फ्लो चार्ट. फ्लो चार्ट मध्ये त्यांनी दाखवलंय की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते, त्याचा हा फ्लो चार्ट आहे. त्याचबरोबर अजून त्यांनी डिटेल्स एक्झाम कॅलेंडर म्हणून डिटेल्स दिलेले आहेत. एक्झाम कॅलेंडर्स मध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन डेट, एंड डेट त्याची, आणि चेंज इन एक्झाम लोकेशन्स म्हणजे तुम्ही फॉर्म भरून झाल्यानंतर एक्झाम लोकेशनसाठी चेंज करू शकता 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन जी एक्झाम असेल त्याची डेट ते तुम्हाला नंतर सांगतील असं त्यांनी अनाउन्स लेटर म्हणून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट जी ॲप्लिकेशन डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे हे पेपर्समध्ये वगैरे आलेलं असणार आहे. तर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी तेच मी जे तुम्हाला सांगितलं की बाबा 6वी आणि 9वी साठी 6वी बॉईज अँड गर्ल्स आणि 9वी बॉईज अँड गर्ल्स यासाठी 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स आहेत. त्यामध्ये एज क्रायटेरिया दिलेला आहे त्यांनी 31 मार्च 2025 पर्यंत 10 ते 12 वर्ष वय हवं. म्हणजे बॉर्न बिटवीन 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 हे 6वी साठी आहे, बोथ बॉईज अँड गर्ल्स साठी. आणि 13 ते 15 इयर्स हे 31 मार्च 2025 पर्यंत पाहिजे, हे 9वी साठी 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012. नोट दिलेली आहे 6 month रिलॅक्सेशन इन अप्पर एज लिमिट इज परमिसेबल फॉर द वॉर्ड पर्सनल किल इन ऍक्शन फॉर ऍडमिशन इन क्लास 6 and 9th रिस्पेक्टिव्हली. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे 5वी मध्येच पाहिजे विद्यार्थी, आणि 9वी साठी ऍडमिशन तर 8वी मध्ये पाहिजे. गव्हर्नमेंट रेकग्नाइज स्कूल मधूनच ते पासआउट झालेले पाहिजेत. म्हणजे एज मध्ये बसत असला तरी तो 5वीला पाहिजे विद्यार्थी 6वी साठी, आणि 9वीला 8वी मध्ये असायला पाहिजे. अशा प्रकारचे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेले आहे. वेबसाईट 2 दिलेले आहेत. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या पण वेबसाईटवर गेलं तरी ते ह्या वर्षी त्यांनी नवीन वेबसाईट दिलेली आहे. त्या मगाशी तुम्हाला दाखवली मी वेबसाईट चालू करताना, त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता आणि फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर सब्जेक्ट्स काय काय असतात ते त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. 6 साठी IT जनरल नॉलेज म्हणजे GK, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, आणि 9वी साठी इंग्लिश, हिंदी, सोशल सायन्स, मॅथमॅटिक्स आणि सायन्स अशा प्रकारची सब्जेक्ट त्यांना असणार आहेत. पेपर्समध्ये त्या रिलेटेड क्वेश्चन्स त्यांना येतील. रिझर्वेशन मग असे सांगितलेलं आहे मी. ॲडमिट कार्ड्स वगैरे ते ज्या वेबसाईटवर आपण फॉर्म भरतो त्या वेबसाईटवरतीच आपल्याला डाउनलोड करायला मिळतील. आणि अशा प्रकारचे डिटेल्स त्यांनी, आणि कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी त्यांनी स्कूलचे डिटेल्स दिलेले आहेत. तर आता आपण फॉर्म कसा भरायचा हे बघूयात. ही जी वेबसाईट आहे यामध्ये इन्स्ट्रक्शन ऑफ फिलिंग ॲप्लिकेशन, त्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेत की फॉर्म भरत असताना तुम्हाला काय काय बघायचं ते. तर यामध्ये तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर पाहिजे फॉर्म भरत असताना. दुसरं म्हणजे व्हॅलिड अँड ॲक्टिव्ह ईमेल ॲड्रेस सुद्धा पाहिजे. स्कॅन कॉपी ऑफ फोटोग्राफ ज्याची साईज मिनिमम 50 KB असावी आणि 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर साईज असावा. म्हणजे 50 KB पेक्षा जास्त साईज नसावी. त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा 50 KBच्या वर नसावी. विद्यार्थ्याची सही लागते एखाद्या व्हाईट पेपर वरती ब्लॅक पेननी दिलेले त्यांनी, व्हाईट पेपर विथ ब्लॅक पेन, आणि सिग्नेचर मुलांनी व्हाईट पेपरवरती करून त्याचे तुम्ही स्कॅन करू शकता किंवा फोटो काढून त्याचं 50 KB मध्ये कन्वर्जन करू शकता. स्कॅन कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल 250 KBच्या
PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. स्कॅन कॉपी ऑफ पॅरेंट किल इन ॲक्शन सर्टिफिकेट जर असेल तर ते 250 KB फॉर्मॅट म्हणजे मॅक्झिमम साईज ही 250 KB पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यांनी आता ह्यामध्ये ऑप्शन जनरल इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेत की तुम्ही रजिस्ट्रेशन करायच्या आधी ब्राउझर तुमचा जो ऑटोफिल किंवा ऑटो कम्प्लीट डेटा असेल तर क्लिअर पाहिजे, कारण बऱ्याच वेळा फॉर्म भरताना चुका होतात पालकांकडून आणि त्या चुका तशाच कंटिन्यू राहिल्या तर एक्झामला बसता येत नाही, किंवा एक्झामला जर बसला तर फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे सिलेक्शन झालं तरी ऍडमिशन होणार नाही अशा प्रकारच्या चान्सेस असतात. तर त्यांनी त्यात ते डिटेल्स दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते फायलिंग ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना काय काय आपण काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलचे आहेत. तर इन जनरल त्यांनी सगळी प्रोसेस पण दिलेली आहे की कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इन्स्ट्रक्शन्स मध्ये. डॉक्युमेंट्स अपलोड्स वगैरे तर मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. हे फॉर्म भरताना येईलच सगळं. तर आता आपण फॉर्म भरण्याच्या प्रोसेसला हे करूयात. न्यू रजिस्ट्रेशन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटचं नाव तुम्हाला इथं, आणि कॅन्डिडेटचं नाव टाकत असताना नेम शुड बी ॲज मेन्शन इन ऑल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स अँड डॉक्युमेंट्स, म्हणजे त्याचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा त्याचं आधार कार्ड असेल किंवा स्कूलचे काही सर्टिफिकेट, म्हणजे आता स्कूलमध्ये जे काही आपण नाव देतो तेच नाव इथं आलं पाहिजे. याची काळजी घ्यायची, स्पेलिंग मिस्टेक कुठलंही करून द्यायचं नाहीये. त्याचबरोबर फादर्स नेम, मदर नेम, मोबाईल नंबर, त्याचबरोबर ईमेल ID, यामध्ये second I have certified that the email address provided as above is correct and may be used for any future correspondence. तर त्यासाठी ईमेल ID व्यवस्थित पुटअप करायचं आहे, कारण स्कूलचे काही मेल किंवा लेटर्स वगैरे जे असतात सिलेक्शन झाल्यानंतरचे ते मेल ID वरती येतात, त्यामुळे मेल ID व्यवस्थित द्यायचा आहे. त्यानंतर पासवर्ड, तुम्ही पासवर्ड तुमच्या ह्याने सेट करू शकता. पासवर्ड सेट केल्यानंतर आय ॲग्री वरती क्लिक करायचंय. आय ॲग्री क्लिक केल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. कंटिन्यू क्लिक केलं की तुम्हाला OTP जाईल त्या नंबरला. जो नंबर असेल त्या नंबरवरती OTP जाईल, तो OTP आपल्याला घ्यायचा आहे. याच्या आधी ईमेल ID ला सुद्धा OTP जाण्याचा ऑप्शन होता, पण त्यांनी तो ऑप्शन क्लोज केलेला आहे, कारण ईमेल ID ला जाण्याचे खूप प्रॉब्लेम्स येत होते. OTP टाकल्यानंतर अशी एक विंडो येईल, त्यामध्ये यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड रजिस्ट्रेशन, युअर रजिस्ट्रेशन नंबर इज. हा रजिस्ट्रेशन नंबर पालकांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे, किंवा ह्याचा स्क्रीनशॉट किंवा ह्याचा फोटो तुम्ही घेऊन स्टोअर करून ठेवू शकता, कारण रजिस्ट्रेशन ID हा तुम्हाला उपयोगाचा आहे. त्यानंतर तुम्ही भरलेला फॉर्म त्यामध्ये दिसेल तुम्हाला, आणि सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्स क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू लॉग इन हा ऑप्शन येईल. क्लिक हिअर टू लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला मिळालेला ID आणि तुमचा पासवर्ड, हा पासवर्ड इथे पुन्हा एकदा पुट करायचा आहे. हा कॅप्चा जो दिलेला असतो तो कॅप्चा तुम्हाला इथं फिल करायचा आहे.
लॉग इन वरती क्लिक करायचे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर त्यांनी फिलअप ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. कुठल्या इयत्तेसाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव ॲटोमॅटिकली येईल. यामध्ये जेंडर, आधार कार्ड नंबर सुद्धा टाकत असताना चेक करायचा आहे. आधार कार्ड नंबर सुद्धा व्यवस्थित टाईप करायचा आहे. त्यानंतर पॅरेंट कॅटेगरी, यामध्ये JCOR, डिफेन्स ऑफिसर्स आणि सिव्हिलियन. तर आता सिव्हिलियनमध्ये सिलेक्ट केलं, जे डिफेन्समध्ये असल्याने डिफेन्स करा. त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, जी कॅटेगरी असेल त्या पद्धतीने ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची इथे. सो त्यांनी देताना मार्च 15 पर्यंतच दिलेलं आहे. हो, एक डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिटी, डिस्ट्रिक्ट आणि आपलं स्टेट निवडायचं आहे, जे स्टेट असेल ते. पिन पुटअप करायचं आहे. त्यानंतर सिटी ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जी पहिली सिटी द्यायची ती पहिली सिटी द्यायची. त्यानंतर दुसरी सिटी, तीन सिटीज आपल्याला द्याव्या लागतात. यामध्ये चेंज ऑफ सिटी मध्ये सुद्धा तुम्हाला दोन ऑप्शन्स चेंज करण्यासाठी नंतर ते 20 ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान चेंज करता येतील. ओके, इथं जी काय ॲप्लिकेशन फीज आहेत ती फीज येते. त्यानंतर आय ॲग्री करायचं आहे. सेव्ह स्टेप 1 अँड प्रोसीड वरती क्लिक करून ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल. ॲप्लिकेशन नंबर दिसल्यानंतर चूज फाईल करायचं आहे फोटोग्राफसाठी. मी ऑलरेडी असा एक फोल्डर तयार करून ठेवला होता. असा एक फोल्डर तयार करायचा जेणेकरून सगळ्या डिटेल्स लगेच आपल्याला फेच करता येतात. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो चूज केल्यानंतर फोटो अपलोडवरती क्लिक केलं की फोटो दिसेल. त्यानंतर चूज फाईलमध्ये फाईल चूज केल्यानंतर अपलोड सिग्नेचरवरती क्लिक केलं की तुमची सिग्नेचर अपलोड होईल. आपण परत एकदा हे करून बघूयात. अपलोड सिग्नेचर. ओके, आता सिग्नेचर पण दिसते त्याची इथं. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आता 250 KB आहे. आय थिंक हे अपलोड होईल का नाही. ओके, फाईल नॉट, PDF ही मोठी आहे तर आपण PDF रिसाइज करू शकतो. जस्ट गुगलवरती जायचं आहे आणि PDF रिसाइज टूल्समध्ये जाऊन तुम्ही ती
PDF रिसाइज करू शकता 250 KB मध्ये. त्यानंतर डाउनलोड PDF वरती क्लिक करून ती PDF तुम्ही वेबसाईटवरती अटॅच करू शकता. चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे. परत अपलोड वरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली म्हणून ऑप्शन येईल. त्यानंतर स्कूल प्रेफरन्स द्यायचे ॲडमिशनसाठी. सो महाराष्ट्रातून आपल्याला बेळगाव आणि बेंगलोर हे दोन जवळ पडतात, त्यामुळे आपण ते द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही राजस्थानमधले ऑप्शन्स द्यायचे आणि लास्ट आपण चेहेलचं द्यायचं आहे. त्यानंतर हॉस्पिटल्सचे ऑप्शन्स चूज करायचे. सो आपल्याला पुणे, सेकंड चॉईस तुम्ही तुमच्या ह्याने देऊ शकता, बेंगलुरू, जे आपल्याला जवळ वाटतील त्या पद्धतीने आपण ऑप्शन्स देऊ शकतो. सेकंड थोडंसं रिसेट करतो. आपल्या मुंबईला सुद्धा एक आहे. सो पॅरेंट्स मुंबईचे असल्यामुळे आपण मुंबई पहिले सिलेक्ट केले. त्यानंतर पुणे, त्यानंतर थर्ड ऑप्शन बेंगलुरू, फोर्थ शक्यतो जे आपण पहिला ऑप्शन देऊ जो पहिला ऑप्शन देऊ तोच शक्यतो ऑप्शन घेतला जातो. त्याचबरोबर ओके, तर डिटेल्स भरल्यानंतर चेक करायचे बरोबर भरले गेलेत का. फोटो, सिग्नेचर, डॉक्युमेंट आणि त्यानंतर सेव्ह स्टेप सेकंड अँड प्रोसीड त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपण स्टेप थर्डला येतो. यामध्ये मग कोर्स अप्लाइड, क्लास 6, ॲप्लिकेशन नंबर, रजिस्ट्रेशन ID, कॅन्डिडेटचं नेम, कॅन्डिडेट फादर्स नेम, मदर नेम, जेंडर, जो काय आपण ऑप्शन्स भरलेत ते सगळे चेक करायचे आणि आपण परफेक्ट ऑप्शन भरलेत का हे व्हेरीफाय करायचं आहे. ते व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला मेक पेमेंट वरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला UPI चा ऑप्शन ओपन होतो. त्यामध्ये आपण स्कॅनर बघून स्कॅनर कोड वरती घेऊन आपण इथे पेमेंट करू शकतो. स्कॅन केल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर पेमेंट डिटेल्स मिळतील. पेमेंट डिटेल्स तुम्ही नोटिंग करून ठेवू शकता, त्याची प्रिंट मारून ठेवू शकता. त्यानंतर प्रिंटवरती क्लिक केलं तर हे प्रिंट पण करून घेऊ शकता. अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातोय. आपण इथे होमवरती क्लिक करायचं आहे, वरती राईट साईडला. परत एकदा आपण लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन ID टाकायचं आहे.
कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. इथे आपल्याला आता दिसतंय क्लास 6 सबमिटेड सक्सेसफुली, पेमेंट सक्सेस. व्ह्यू अँड प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आपण जे काही ॲप्लिकेशन भरलेलं आहे ते ॲप्लिकेशनचा फॉर्म आपल्याला दिसेल, तो आपण इथून चेक करू शकता सगळा आणि डाउनलोडवरती क्लिक करू शकता. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म बघायला मिळतोय. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे सगळं दिसतंय. आपण ज्या पद्धतीने फॉर्म भरलाय त्याबद्दल सगळे डिटेल्स इथे दिसत आहेत. सो अशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरून पूर्ण होतोय. ही पूर्ण प्रोसेस एकदम डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथे एडिटमध्ये जर गेलो आपण तर चेक करूयात, ॲप्लिकेशन इज कम्प्लीट, नो चेंजेस आर अलाउड. या पद्धतीने म्हणजे समजा तुम्हाला पेमेंट केल्यानंतर परत एकदा तुम्हाला चेंजेस करता येत नाहीत. त्यामुळे फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म सबमिट करत असताना विचारपूर्वक करा. विचार करून परत एकदा चेक करा आणि मगच फॉर्म भरा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज वेळोवेळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.